पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही बऱ्याच कवींच्या कविता आहेत आणि ज्या कवींना मी माझ्या लहानपणापासून प्रत्यक्षात ऐकलं, त्यांना पाहिलं, ते कविता कसे सादर करतात हे मी त्या ज्येष्ठ कवींच्या त्यांच्या चालीत, त्यांच्या नकलीत मी तुम्हाला कविता म्हणून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण त्या कविता या ठिकाणी ऐकूया. पहिली कवी आहे ते म्हणजे मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे आमचे विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर एवढे मोठे कवी होते, पण त्यांची कविता सादर करण्याची पद्धत फार चमत्कारिक होती. ते असे वैतागून आणि चिडून कविता सादर करायचे. आता त्यांची कविता कशी कविता सादर करायची करंदीकर ते म्हणायचे, तेच ते तोच सूर्य तोच चंद्र, तोच सूर्य तोच चंद्र, तेच धारे तेच वारे तेच ते अशा आमचे करंदीकर म्हणजे असे वैतागून चिडून कविता सादर करायचे. किंवा या चाकूचे दुसरे कवी म्हणजे आमचे मंगेश पाडगावकर की ज्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली. ते पाडगावकर कविता सादर करताना फार गंभीर व्हायचे. अगदी साधे विषय सुद्धा ते असे गंभीर करून सांगायचे. आता प्रेमासारखा विषय तो किती असा साधेपणाने पुढेपर्यंत सांगायला पाहिजे की नाही, पण आमचे पाडगावकर फार गंभीर व्हायचे आणि गंभीर होताना म्हणायचे, आमचे पाडगावकर कविता कसे म्हणायचे, प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी शेम असतं. आता एवढं गंभीर व्हायचं काय कारण, पण आता पाडगावकर ती खासियत होती, ती साधे विषय असे गंभीर करून सांगायचे. आणि याच आठवणीचा एक पुढचा कवी होता ते म्हणजे आमचे वसंत बापट. म्हणजे महाराष्ट्रात एक असा होता की आमचे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट ही तिन्ही मंडळी महाराष्ट्रात फिरत कवितांचे कार्यक्रम करायचे. म्हणजे आम्ही जसे कार्यक्रम करतो तसं त्यातच एक नाव म्हणजे वसंत बापट. एकदा काय झालं, बापट एकदा मस्कटला गेले, ओमानची राजधानी मस्कट, आणि तिथल्या राजा राणीला ते भेटले. आता मस्कटच्या राजा राणीला मिया मिलानी असं म्हणतात. आणि त्या मिया मिलानीला भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर एक कविता केली. आणि ते जेव्हा पुन्हा मस्कटवरून महाराष्ट्रात आले कोकणात, तेव्हा ती कविता ते कसे म्हणायचे ते त्यांच्या आवाजात त्यांच्या चालीत मी बनवून दाखवतो. वसंत बापट कविता कशी म्हणायचे, आंबा पिकतो रस गळतो मिया मिलानी झिमा फेरतो, आंबा पिकतो रस गळतो मिया मिलानी झिमा खेळतो, कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया परंपार, फुलोऱ्याच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी, मिया खुळा समिंदर कोकण समजून डुचमळतो, आंबा पिकतो रस गळतो मिया मिलानी झिमा खेळतो. तर असे आमचे वसंत बापट अशा चालीमध्ये आमचे बापट कविता म्हणायचे. आणि यानंतर पुढची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे ते म्हणजे मुलांसाठी ज्या कवीने फार सुंदर कविता लिहिल्या ते आमचे ग. पाटील सर की ज्यांची पाखरांची शाळा नावाचे कविता फार प्रसिद्ध होता. तर त्यांची कविता ती पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा कविता होती. तर ती कविता ग. पाटील कशी म्हणायची बघा त्यांच्या चालीमध्ये. ग. पाटलांची कविता, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदणे पडे त्याचे, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बारे गाणी गाती, देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती
सुंदर आकाश, अशा चालीमध्ये आमचे एक गोष्ट तुम्हाला अशा ऐकवतोय. तुम्ही सगळे टिंग्या चित्र पाहिलं, टिंग्या त्या बैलाची त्याच्यामध्ये काय बघा टिंग्या. तर त्या टिंग्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे आणि ते गाणं कवी प्रकाश होळकर यांनी लिहिलेलं आहे. आता स्वतः प्रकाश होळकर ते गाणं त्यांच्या चालीत कसे म्हणतात ती कविता आणि टिंग्यामध्ये ती कविता कोणत्या चालीत म्हटली या दोन्ही प्रकारे मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. अगोदर टिंग्या माझ्या चालीवरची ही कविता प्रकाश होळकर कसे म्हणतात पहा. माझं आभार तुला घे, तुझं आभार मला, आठवच्या पारंबीला बांधूया झुला. माझं आभार तुला घे, तुझं आभार. आता टिंग्यामधल्या या चलेवरची कविता स्वतः प्रकाश होळकर त्यांची चाली कशी म्हणतात. माझा आभार तुला घे, तुझं आभार मला, माझा आभार तुला घे, तुझं आभार मला, आठवच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवच्या पारंबीला बांधू एक झुला. तुझा झुला मला दे, माझा झुला तुला, तुझा झुला मला दे, माझा झुला तुला. वाऱ्यावर पसरला मखमलीचा सेला, वाऱ्यावर पसरला मखमलीचा सेला. तुझा सेला मला दे, माझा सेला तुला, तुझा सेला मला दे, माझा सेला तुला. आठवच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवच्या पारंबीला बांधू एक झुला. आणि शेवटच्या काय म्हणतात, माझा झुला मला दे, तुझा झुला तुला, माझा झुला मला दे, तुझा झुला तुला. आठवच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवच्या पारंबीला बांधू एक झुला. तर अशा चालीमध्ये आता यानंतर थोडंच प्रमुख कवींच्या मी कविता म्हणणार आहे. आता यातले जे कवी आहेत ते म्हणजे आमचे लोककवी विठ्ठल वाघ यांची कविता तुम्हाला ऐकवणार आहे. काळ्या मातीत मातीत टिपणसाठी ही कविता तुम्ही ऐकली असेल चित्रपटामध्ये गाणे. तर ही कविता ज्या कवीने लिहिली विठ्ठल वाघांनी ते त्यांच्या चालीमध्ये पहाडी आवाजात ही कविता कशी म्हणतात. तर म्हणजे त्यांची कविता प्रत्यक्ष ऐकणं हा एक वेगळा आनंद आहे. तुम्हाला कधी संधी मिळेल तर तुम्ही जरूर ऐका. मी त्यांच्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करतोय. पहा विठ्ठल वाघ त्यांची कविता कशी म्हणतात. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. हिचा थरथर नाचते, डगडोल वाजवितो, डगडोल वाजवितो. टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सरीवर सरी येता, माती नाती धुती होते. तिचा कस्तुरीचा गंध फुल जीवाला पडते, फुल जीवाला पडते. टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. अशा म्हणजे त्याच्या आवाजाला तिकडे म्हणता येईल ना, पण अशा आवाजात ते कविता म्हणतात. आता या कवींच्या कवीमध्ये शेवटचे कवी मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यानंतर माझे मित्र काही कविता सादर करतील आणि पुढच्या राऊंडला परत मी तुम्हाला काही विनोदी चारोळ्या, काही चुटकुले आणि काही कविता असं ऐकवणार आहे. तर यामध्ये एक शेवटची कविता कवी तुमच्या सगळ्या परिचयाचा आहे. ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके कवी शेतीमातीचे कवी इंद्रजित भालेराव सर, ज्यांची बाप नावाची कविता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तर त्यांची एक फार सुंदर कविता आहे. ही कविता मी त्यांच्या चालीमध्ये
तुम्हाला ऐकवणार आहे. कविता अशी आहे, काट्या कोट्यातला दुरवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्यातला दुरवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्यातला दुरवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी बापू झालाय झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी बापू झालाय झालाय आज भिकारी. गाव असून आहे फरिश्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्यातला दुरवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात साखर लागती गोड, इथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात साखर लागती गोड, इथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. भाव ठरतो या त्याला पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कोट्यातला दुरवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. तर अशा प्रकारे ज्येष्ठ कवीचा कविता त्याच्या चाली तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या चालीच्या कविता मी माझ्या पुढच्या राऊंडला तुम्हाला ऐकलं. मी पुढचे काही आमचे मित्र तुम्हाला सांगणार या ठिकाणी निमंत्रित करतो. नमस्कार. नमस्कार. आताच आपण काळवे सरांच्या काही कविता ऐकल्या. त्याच्या कवितांना तुम्ही उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद दिला. तर आज तुमच्या शाळेत येण्याचा माझा पहिला योग आहे. आपले मुख्याध्यापक वाघ सर असतील, जगताप सर असतील, बाकीचे सगळा शिक्षक स्टाफ असेल. काळवे सरांनी आमंत्रण दिलं आणि कुठलाही क्षणाचा विलंब न लावता मी तो होकार दिला. कालच आमच्या एका शाळेमध्ये सदगाव प्रकारला भोवडी या शाळेमध्ये कार्यक्रम झाला. खरं तर कविता हे एक टॉनिक असतं. रोज भाजी भाकरी खातो ना आपण, मग कधीतरी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं की नाही. तसं कविता ही सुद्धा एक वेगळं पण देणारी असते. चिमण्यांशी मारू गप्पा. सांग सांग पप्पा चिमण्यांशी मारू गप्पा. येवल्या येवल्या जीवा कष्ट लगे कराया. कष्टा कष्टाने जमवी एक एक काळी. विणते छान घरटे जशी उंचावरची माळी. सांग सांग पप्पा चिमण्यांशी मारू गप्पा. येवल्या येवल्या जीवा कष्ट लगे कराया. तिच्या जिद्दीला नाही जगात तोड. पिल्लापाशी लागे सतत ओढ. सांगा सांगा पप्पा चिमण्यांशी मारू गप्पा. येवल्या येवल्या जीवा कष्ट लागे कराया. पिल्लांना भरवते एक सुखाचा घास. सातत्य आणि कष्ट एकच ध्यास. सांग सांग पप्पा चिमण्यांशी मारू गप्पा. येवल्या येवल्या जीवा कष्ट लागे कराया. जीव जीव करते ही वाचवण्या जीव. पिल्लांना चारा घालण्या ओलांडते शिव. सांग सांग पप्पा चिमण्यांशी मारू गप्पा. येवल्या येवल्या जीवा कष्ट लागे कराया. चिवकाऊच्या गोष्टी ऐकल्या किती. चिमुरड्या जीवाला वाटे ना भीती. सांगा सांगा पप्पा चिमण्यांशी
चिमण्याशी मारू गप्पा इवल्या इवल्या जीवा कष्ट लागे कराया जीव काऊचा खाऊ नकाही राहू निसर्गा संगे होऊ चिरायू सांगा सांगा पप्पा चिमण्याशी मारू गप्पा इवल्या इवल्या जीवा कष्ट लागे कराया जुने जाणकार म्हणे म्हणती म्हणे गाईला चारा चिमणीला दाणे देत जा रे देत जा रे देत जा रे देत जा रे. आज कशी परिस्थिती झालेली आहे. निसर्गाची निसर्ग माझा मित्र ही जी एक माझी दुसरी कविता आहे. पवित्र या नाताला काळीमा कुणी भासला आकाशाचा तो इंद्र म्हणून सप्तरंगात भासला श्वास कोंडला जो दुर्मरला परवा इथे कुणाला निसर्ग माझा मित्र कारणे सांगू कुणाला. सिमेंट कॉंक्रीटच्या या जंगलात घुसमट माझी झाली निसर्गाची शुद्ध हवा डबल बनवून आली. बंद बाटलीत आले पाणी झरा कुठे दिसेना प्रदूषणाने अपवित्र झाली पवित्र गंगा दिसेना. रास झाला वृक्षांचा थैथयाट झाला पक्ष्यांचा किलबिल आवाज ऐकू येईना कोकिळेचं कुहू करेना मन माझं इथे आता रमेना. नवरा बायकोंचा सुद्धा आता पडेना इथे आवाज येतो फक्त दोन कबुतरांचा घुटरगु करताना घुटरगु करताना घुटरगु करताना. अशा पद्धतीचा हा निसर्ग यानंतर निसर्गावरची ही एक कविता एक तरी झाड लावकर. अग हौसा भर दिवसा एक तरी झाड लावग झाड ही आपली मायेची सावली ठेव त्यावर जीव भाव ग. वृक्ष लावाया काळ दिवस साजरे करूया वाढदिवस पाना फुलांनी तरुवेलींनी अंगण सजवून जाव. अग हौसा भर दिवसा एक तरी झाड लावग देऊ नको पुन्हा दूषण बघ वाढलंय किती प्रदूषण. कर्तव्य आपलं लावताना म्हणा हे निसर्ग देणं करू जतन. हेच आपले मित्र हेच गणगोत्र यांनाच जीव हा लावग. अग हौसा भर दिवसा एक तरी झाड लावग. जीवनाला घातक जल प्रदूषण आवाजाला घातक ध्वनी प्रदूषण जमिनीला घातक रसायन प्रदूषण श्वसनाला घातक वायू प्रदूषण. मिळेना प्राणवायू कसे होऊ चिरायू करू आपण आपला बचाव ग. अग हौसा भर दिवसा एक तरी झाड लावग. तू ध्यान ठेव माझे हरणी ही फुलू दे आपुली धरणी. पशु पक्षी अन मानव प्राणी सारे प्रसन्न होतील जीवनी. कोकिळेचं गाणं नाचे मोर आनंदानं नांदेल कृषीत शहरांनी गाव ग. अग हौसा भर दिवसा एक तरी झाड लावग. चिकार येईल मग पाऊस शेतकरी राजा होईल खुश. धनधान्याची पडेल रास पुरावळांची वाढेल जास. गालावर हसू समाधानी दिसू बळीराजाचा वाढेल भाव ग. अग भाव
हवा देत असतो. आणि मग आता याच्यातून थोडस आपण बाहेर येऊ. आता निसर्ग झालेला आहे. आता बरीचशी जनरेशन ही व्यसनाच्या पाठीमागे लागलेली आहे. कारण हे व्यसन माणूस त्याच्या सवयी घडवतो आणि सवयी त्याचं भविष्य घडवत असतं. आणि म्हणून त्या व्यसनावरच्या काही कविता या ठिकाणी मला आता सादर कराव्याशा वाटतात. कवितेचं नाव आहे फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. व्यसनाची चढली नशा जीवनाची झाली दशा रिकामा मारी माशा. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. तंबाखूचा गिळून अर्क सुरू झाला रोग कर्क. आता नकोय कसा तर्क. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. सिगारेटचा ओढी धूर नाक करी फुरफुर कशाला खरखर. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. ताट झाली नजर देह झाला जर्जर मृत्यूचा वाज गजर. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. ठक ठक पडत ठोका हृदयविकाराचा धोका जीवनाचा धीर झोका. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. लुटफूट खेळ लोटो जीवनाचा हाच मोठो उदास याचा फोटो. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. शंभरीच्या खाईना खारका हजाराचा खाई गुटका जीवनाच्या मोठी घटका. फूक फूक बिडी फूक फूक. फूक फूक तंबाखू फूक फूक. कवितेचं नाव आहे दारूची नशा. काय झालं मित्रांनो, मी मुंबईला होतो आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो असताना त्या ठिकाणी त्याचे वडील जरा वयस्कर झाले होते. त्या कवितेचा जन्म कसा झाला हे तुम्हाला मला सांगायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर वडिलांनी मला पैसे दिले आणि मला म्हटले तुम्ही जाऊन मला तेवढी एक बॉटल घेऊन ये. आता माझा त्या दारूचा काही संबंध नाही. दारूची नशा. दारू पिऊन झालास तू तर उडून जाशील जीवनातून कधी भुर्र. चालताना मागे पुढे सर टवळ पोर उडवते तुझी तर. बायको मुलाचे नाही तुला भान दारू पिऊन वागतोस तू बेभान. चालताना झाले ना तू गुमान दारूसाठी सोडला तू इमान. जीवनाची मांडलाय तू तमाशा भांड्या कुंड्यांचा वाजवलाय ताशा. बाई बाटलीची लागली आशा कधी उतरेल तुझी नशा. का केलीस तू जीवनाची दशा दारू पिण्याचाच तुझा पेशा. तुला पाहुणी लोकांचा होई आशा जीवनाचा गुंडाळला करे आशा. दारूनी टाकला तुझ्यावर पाश संसाराचा चालवलाय तू नाश. पडेल तुझी कुठंतरी लाश सोयरे असून होशील लाभारीस. जन्म घेऊन तू आलास बाई बाटलीच्या हारी गेलास. पिऊन पिऊन आयुष्य झालं तुझं खाल्लास. तू मात्र फुकटचा मिळास. तू मात्र फुकटचा मिळास. तू मात्र फुकटचा मिळास. तेव्हा त्याला विडंबन असं म्हणतात. आपल्या प्रज्ञात्रेची झेंडूची फुले नावाचे विडंबन संग्रह होता. तर त्या प्रकारचा हा प्रकार आहे. पहिले विडंबन आहे. पूर्वी गाणं होतं फार प्रसिद्ध होतं नाचू कशी कबरडाचं. आता त्या गाण्याचं हे विडंबन आहे. हे विडंबन असं आहे की आत्ताची जी सून आहे ती तिच्या सासूबद्दल या गाण्यातून काय म्हणते. ती सून म्हणते
अग हासू कशी सासू कचके अग हासू कशी सासू कचके हेच लागली जाता जाता तिथंच पुचकली अग हासू कशी सासू घरी गेल्यानंतर एक गाणं म्हणू नका असंच पूर्वीचं गाणं होतं काय होतं की झाल्या तिने साजा करून श्रींगार साज वाट माते विगर येणार साजन माझा आता ही पूर्वीची स्त्री गाणं म्हणायची आणि आत्ताची जी स्त्री आहे ती आता कोणतं गाणं म्हणते ती दरवाजा संध्याकाळची 6-7 वाजता पण ती आपल्या कोणत्या नावाची वाटते ती कोणतं गाणं म्हणते त्या गाण्यात ती श्री म्हणते झाल्या तिने साजा स्वयंपाक झाला माझा झाल्या तिने साजा स्वयंपाक झाला माझा वाट पाहते मी ग पिनार देवळा माझा आता या पिनार देवळाची आपल्या शरीराला वाट पाहिजे ते दुर्दैव असो यानंतर तुम्हाला काही चारोळे मी या ठिकाणी ऐकवणार आहे 4 ओळींची जी कविता असते तिला चारोळे असे म्हणतात तर अशा काही हलक्या फुलक्या विनोदी चारोळ्या मी तुम्हाला ऐकवणार पहा पहिली चारोळी आहे आता आपल्याकडे अलीकडे पुढाऱ्यांच्या अवस्था फार वाईट आहे सध्या त्यांच्याबद्दल कुणीच काही चांगलं म्हणत नाही हे प्राणी तरी काय त्याच्याबद्दल तर चांगलं म्हणते एक बोका ते मांजरीला काय म्हणतो मांजर म्हणाली बोक्याला का हो माघारी आला मांजर म्हणाली बोक्याला का हो माघारी आला बोका म्हणाला अशीव घडले पुढारी आलो पुढची चारोळी कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायची नाही पण एक विनोद म्हणून एक रस्त्याने एवढा चाललेला असतो सरांनी सांगितलं ती अवस्था वेगळीची त्या कवितेतून त्यांच्या काय शिकायचं आपल्याला की यापुढे आपण जेव्हा मोठे होऊ किंवा आता सुद्धा कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही तंबाखू खाल्याने काय होतो कॅन्सर होतो आणि तुम्ही लवकर मृत्यूला कवतात आणि दारूमुळे काय होतं तुमचा लिव्हर खराब होतो घरादाराची दानदान होते संस्कार विस्कळीत होतो म्हणून ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो तुमच्यासाठी तुम्ही सर्वांनी आत्ताच ठरवायचं की या पुढच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा या गोष्टींना शिवायचं नाही स्पर्श करायचा नाही व्यसन लावायचं तर कोणतं लावायचं की मला कुठेतरी व्हायचंय मला मोठं व्हायचंय मला खूप शिकायचंय मला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय अशी व्यसन लावा वाचनाची व्यसन लावा ही व्यसन तुम्हाला मोठं करते तर ही जी पुढची चालवली तर रस्त्यात जाणारा जो एवढा असतो तो समोरून येणाऱ्या एका मुस्लिम माणसाला काय उद्देश म्हणतो बा तो काय म्हणतो तेरे अल्लाह पे है इतना विश्वास तो ये मस्जिद हिला के देख तो काय म्हणतो तेरे अल्लाह पे है इतना विश्वास तो ये मस्जिद हिला के देख नहीं तो ये शराब का प्याला पी और मस्जिद हिलती हुई रहे किती वर्षात गई त्यानंतर पुढची चालू आहे 3 ओळीची आहे तुम्हाला समजेल आता तुम्ही समजते 16 असतात अलीकडची ती चालू आहे ती म्हणाली हा तो म्हणाला हा ती म्हणाली हा तो म्हणाला हा पण तिचे आई वडील म्हणाले असंही केलं यानंतर पुढची जी चारोळी आहे आता खरं हा माझा अनुभव आहे मी एका हायस्कूल कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यानंतर एक 10वीचा मुलगा माझ्याकडे आला ही चारोळी माझी नाही बघा त्या मुलानं माझ्याकडे तो 10वीचा मुलगा माझ्याकडे आला तसं मी सुद्धा एक चारोळी केली तू ऐकू का म्हटलं ठीक ऐकव मला काय कळतं नव्हतं काय ऐकवणार आहे तर त्या मुलानं मला ही चारोळी ऐकवली नंतर मी उडालो ती चारोळी अशी होती काय विनोद म्हणून पण मुलं काय विचार करतात त्या मुलानं मला ऐकलं तो म्हटला एक सरी माझे पडते घरी एक
सरी माझे मडके धरी सर आणि धावून मॅडमला गेले घेऊन. एका सायन्सच्या कॉलेजला विज्ञानाचं कॉलेज होतं आणि त्या कॉलेजला कार्यक्रम केल्यानंतर सांगतात बघा, त्या विज्ञान कॉलेजला गेलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर एक 12वी सायन्सचा मुलगा माझ्याकडे आला आणि तो मला म्हटलं सर मी सुद्धा एक 4 मुली घेतल्या तुम्हाला ऐकू का. आता मला पहिला अनुभव म्हटलं आता मग ऐकू सर सांगितलं जेव्हा मला ऐकू तुला काय ऐकायचं आणि अपेक्षाप्रमाणे तसं झालं. त्या 12वीच्या मुलांना मला ऐकून विचारलं. तो म्हटला एक विनोद होता शेतकऱ्याचा. तो म्हणला मी माझ्या प्रेमाचा निळा लिटमस तुझ्या हृदयामधून वाहणाऱ्या लिक्विड मध्ये बदलला असता तो तांबडा झाला तेव्हा मला कळालं तुझं हृदय ऍसिडिक आहे. असे पण विचार मुलं करतायत. असं आता ह्या झाल्या चालवल्या कशा नसायला त्या विनोदी झाल्या पण कसं घ्यावं चालू. आमच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलाला ऐकवलेल्या ह्या 4 किती समर्पक आहे कसं लिहिलं पाहिजे. तो शेतकरी त्याच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलाला म्हणतो मी भुईवर लिहिलं तू काकावर लिहि. हा तो शेतकरी मुलाला म्हणतो मी भुईवर लिहिलं तू काकावर लिहि पण लक्षात ठेव बाळा कागद पिकवत नाही काही भाकरी पिकवते भुई कागद पिकवत नाही काही भाकरी पिकवते. असं लिहिता आलं पाहिजे आम्हाला. आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एक विनोदी कविता मी तुम्हाला ऐकवतो. सध्या राजकारणाचं वार आहे आणि याच्यावर बोललं पाहिजे. कवीचं काम हे सत्य सांगणं ते सत्य सांगायचं काम या कवितेतून आपण करणार आहोत. गमतीची कविता आहे तुम्हाला आवडते. त्या कविताची पुढाऱ्याला उद्देशून लिहिलेली कवीनं ही लिहिलेली कविता. कविताची कवी विचारते पुढाऱ्याला राजकारण करतोस काय आपलंच घर भरतोस काय 7 मजली माडीत राहतोस आणि इम्पोर्टेड गाडीत फिरतो. 7 मजली माडीत राहतोस आणि इम्पोर्टेड गाडीत फिरतोस आणि आम्हाला झोपडीतच राह म्हणतोस काय राजकारण करतोस काय. महागड्या किमतीची विदेशी ब्रँड तू नित्य नियमानं पितोस. महागड्या किमतीची विदेशी ब्रँड तू नित्य नियमानं पितोस आणि आम्हाला फक्त हातभट्टीचीच त्या म्हणतोस काय राजकारण करतोस काय. तू आमदार तू खासदार तूच मंत्री होतोस. तू यांची इच्छा कधीच पूर्ण होते कधी होती खाली वगैरे. तू आमदार तू खासदार तूच मंत्री होतोस आणि आम्हाला फक्त कार्यकर्ताच राह म्हणतोस काय राजकारण करतोस काय. हा पुढच्या ओळी थोडीशी नाजूक ओळी आहे पण पर्याय शेवटी सत्य आहे. हा कविता पुढे विचारतो घरची आणि बाहेरची निवडून तुला लेकरं किती. घरची आणि बाहेरची निवडून लेकरं किती आम्हाला फक्त 2 तास म्हणतोस काय राजकारण करतोस काय. पा चारा भूखंड आणि सिमेंट अरे काय काय खातोस तू. चारा भूखंड सिमेंट अरे काय काय खातोस तू आणि आम्हाला फक्त रेशमीच खा म्हणतोस काय राजकारण करतोस काय. आणि शेवटच्या ओळी असे नको नको त्या भानगडी करतोस तू मित्रा. नको नको त्या भानगडी करतोस तू मित्रा आणि आम्हाला फक्त कविताच लिहा म्हणतोस काय राजकारण करतोस काय. आणि शेवटच्या 5 मिनिटात यानंतर आपण थांबणार आहोत आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटच्या 5 मिनिटात मी तुम्हाला काही विनोदी उखाणे ऐकवणार आहे. उखाणे हा सुद्धा कवितेचा भाग आहे. उखाणा हा सुद्धा काव्याचा एक लोकसंस्कृतीमधला प्रकार आहे. तर मला जे काही गमतीशीर उखाणे
या ठिकाणी मिळालेले आहेत ते मी तुम्हाला ऐकतो. पहिला उखाणा असा आहे, आवडेल तुम्हाला अतिशय. पहिला उखाणा आहे, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या, आमचे गणपतराव वळतात विडे आणि मी लावते काढे. पुढचा उखाणा, बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, बागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या, आम्ही आमच्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. पुढचा उखाणा असा आहे, रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, आमच्या गणपतरावांचं आहे टक्कल पण त्यात नाही अक्कल. आणि एक शेवटचा रुखवत मी ऐकतो तुम्हाला. रुखवत असला काव्याचा प्रकार आहे. मी तिकडे ब्राह्मणवाडा परिसरात एक कार्यक्रम केला आणि कार्यक्रम असा ग्राउंड मध्ये होता आणि त्या पाठीमागे एक 60-70 वर्षाची आजीबाई बसली होती. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर ती आजीबाई माझ्याकडे आली. त्या आजीबाई मला एक रुखवत आठवली आणि तो मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. त्या आजीबाई मला म्हटल्या, आला आला रुखवत डोंगरा डोंगराने, आला आला रुखवत डोंगरा डोंगराने आणि ही पायच्या डोंगरीचा लोखंडी लागला. तर अशाही खूप गमती जमती आपल्या लोकसंस्कृतीमध्ये आहे. असो खरं म्हणजे अजूनही खूप काही सांगण्यासारखं आहे, पण शेवटी आपल्याला वेळ आहे. तुम्हाला घरी जायचे, आम्हालाही पुढे राष्ट्रकुटुंबाला जायचे. तर पुन्हा एकदा मी शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर मुख्य संयोजक जगताप सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक मित्र आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आमचा तोडगा कार्यक्रम आपण या ठिकाणी ऐकून घेतला, आम्हाला सहन केलं. आमच्याकडून जर काही चुकीचे शब्द गेले असतील, काही चुकीचा अर्थ गेला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जे चांगलं वाटलं असेल